साधन ते साधने करते भावाच्या वंदने. पण या साधनापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर एकच साधन सुलभ आहे, धरावे संतांचे ते पाय. संत चरण रज लागत असं वासनेची बीज रामनाम उपजेवढे सुख गडबडी वाढू लागेल शबरी. आणि राजा परीक्षितीनं पाय धरले संतांचे. हा जीवनाचं कल्याण झालं. आपले कोण सांगा भाऊ तू साधी मरावशी आपण काय करतो अशा कथा ऐकालीस कीर्तन ऐकतो आपण काय पहिले बोलले त्या करायला अकाल देव सुटवायला मग गेला त्याला पडी गेला आपण हे करतो पहिले बोलायचं काय बोलायला अकाल देव सुटवायला पाहिजे मला काय करत नाही मला काय करत नाही मला माटेल तो नव्हे मला चांगला चांगला पावड्या मला पाऊस राहता केलं म्हणाल्या मला पिऊ पाणी पाजलं काय माहिती रे तू तोंडाचे कोणी पैसे जात आहे श्रावण महिन्यात मी तुला लागत काय 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 संसार माझा वेळ काय बाबा त्याला आर्टिस्ट पाहिजे लगेच पाहिजे आहे येणार एका गावात कीर्तन झाल्यानंतर पेटा सोडून खाली बसून आपण सर्व पाय पडायला तर एक मागून आला महाराज तुला विचारू म्हणजे दोन विषय मग तुला भाग नाही म्हणतो मोक्या मोठू मोक्या मी म्हणे महाराज देशात महत्वानं शे मतलब सांग ना नाही म्हणे कानाला दे खडा म्हणतो ओ बापरे असं काय झालं कशा परिणाम असा कान त्याचं जाऊन तो काय म्हणतो माहिती का शेकत म्हणतो काय सांगते काय म्हणे महाराज शेका काही म्हणतं काय रे दवा दवा म्हणतं कसं रे मन बाय म्हणून जमतच नाही म्हणे पापी ना मला घरी जमीन आलं म्हणून मी गावात फिरायलो रे दोन दिवस मध्ये महाराजाचं काही काय सांगतो म्हणे साधू संत माणूस जास्त म्हणे त्यानं जमाली म्हणे मन बाय मला जमतच नाही अरे म्हणता मला जमिनी आलं मी गावात फिरायलो ना रे तो नाही म्हणे महाराज काय करा सांगा माझ्या घरी शेणा खरं शेणा म्हणतं का म्हणजे ध्यानामध्ये जमाडी म्हणे अरे तुला जमा बरे मला तुटी काय रे म्हणे महाराज असं काय केलं समजा म्हणे मग तो ना काय म्हणे महाराज अशी भेटी कधीच सुटणार शब्द नाही म्हणे खावा खावा करतो धुपातीची एक टाइमवर बरोबर वाढत तुम्ही मी समजी बाबा घरदार बरायचे पण खावा करतो तुझी मग त्याला म्हणलं खरे तुम्ही वय काय पाहिजे तू म्हणे महाराज 60 वर्ष वय तुम्ही म्हणलं का रे उलगेल का पाहिजे ना बाबा अरे आधी या वयवर तू जमाला ते घर तू किती पाणी वर तुला बोंडी आले फुले आले फरदरी निघाली या वयमध्ये इच्छा आहे घरी शिरली 2-4 गोया वाचला ना नाही म्हणे महाराज जड बनवणे माणूस इच्छा राहा म्हणे त्याच्या माडी म्हणे त्या काही करतावा म्हणता करताना चांगला जेवण खावा तुमच्या त्याला एकच मंत्र दिला म्हणतो येडा तू एकच कर म्हणजे काय जसा कर जशी मी मंत्र देस तुले घर जाता जेव्हा कर बाई तुले वाढी ताट जेवले बसता तू 2 बलगा तोंड मध्ये टाकत फक्त एकच कर काय वाह काय भाजी बनाई फक्त माझ्या आवाजाने ज्यावेळेस छडा म्हणतो स्तुती कर स्तुती काय सांगतो म्हणजे महाराज म्हणतो वा 2 बलगा तोंड मध्ये टाका ना फक्त एक वाह काय भाजी बनाई फक्त एवढं तुम्हाला महाराज काय फरक पडेल म्हणते गेला तुला इतकी वाढी तुला खाय हवा म्हणजे आवडा मारेल तुला खाय काय पण सारखी ढेरी पुढे होईल असे का म्हणे शालीमध्ये म्हणते येणार वाह काय भाजी म्हणे वाह काय भाजी म्हणे आपला लोटा मग ताक बरी करू या घर का माझ्या तू काय असं का म्हणे भेट म्हणा मंत्र गया तू घर कोणता मंत्र चिंता नाही बसला बाबा घरी जेवणाला बाई जेवण टाकले म्हणे नाना बाई जेवण टाकले नाही याने जेवता म्हणे या म्हणतात कोण होता वाह काय भाजी म्हणे पहिला बघा तो मग टाका यादी द्या म्हणा मंत्र काय भाजी म्हणे काय बोलला तू वाह काय भाजी बनाई म्हणे बाई म्हणे माय आज आपल्या घरात उडेल लाईट लागल्या ती माहिती अरे म्हणा महात्मा खडकोलीतून आत्मा तुझे घेते बरेच म्हणा आत्मा माय आज आपल्या घरात उडेल
पापीला नाही माहित नाही पुढे थांबू पुढे छोडू काय भाजी बनाई वा काय भाजी बनाई पैसे ओढला आता वाळा मुनी जोडी मुनी भाजी ते पाडी दिली नाशिक कांदा दिली अख्खा गाव तुझ्या काका तर काय म्हणे बाबा मी कसं आहे बरं का तो म्हणजे नको तू सोन आणि नको तुला आता बोलायला तू काय मोकी करता तो सासरा वाढेल जेवायला नाही गिरांता बस सासरा घर सासूने सासराले बारीक कुठे टाकलं होता बिचारीला मिरची होती अहो लागत तुम्हीची घर बरं का तुम्हाला शेगा तुला दर्शन 2-4 दिन पोटा घर जाईस जेवायला राहील तुला दर्शन द्या खाऊ अहो आता जवळकडे ना आणि जवळ सासराकडे निघाय ना जवळ त्याच्या पायऱ्या मुली राहणार सासरा त्याच्या पायऱ्या छोडी अरे जवाय बापू एवढे रागती होता डीपी शिरकू शिरकू ते 4 सेकंड ओढले मामाजी म्हणे अजिबात चालवणे म्हणे बदला काढणार चांगला बदला काढतात म्हणे असं काय फळ दिलं म्हणे कोण बोलणार काय बोलायचं होय मामा असं काय फळ दिलं म्हणे फळ देतात ते चांगला देतात सासरा काय बोलणार जेवाय बापू आई ते नुसतं फळ देव शे कोण झाले सासरा जेवाय बापू आई नुसतं फळ दिले पण आई फळच्या झाडला लागलं ना ते जाणार खामाला असं का म्हणजे आंबा चप्पा डब्बा घर बाबत महाराज त्या दिन बाबा मी मंत्र दिनात बंद करते ना बरं उलट होईल एक वेळेस असं झालं एक गावाला कीर्तन आलं सर्व एक असं शेवटून आला कधी काही कीर्तन ऐकणार त्याने ऐकलं त्याला छान वाटलं काय त्यालाच माहिती पळत करतो ना पाय पडू म्हणतो तुला खल्ल्या आलो त्याचा गायब होती म्हणून तो महाराज पाय पडू म्हणतो तुला खल्ल्या आलो 2 वर्ष मग बरोबर धरण शाळेवर भेटणार तुम्हाला अशा नाही की तुम्हाला कोणी खंबडी मग तुम्ही आपण चालला गेले 10 मिनिटं मुला कशा नाही का तुम्हाला 2-4 डाव घेऊन फार तुला जेव्हा तेव्हा म्हणा मी तू करतो या कळायला मी करत काय तो म्हणे तूच करत झाले ना तळडामा कीर्तन लिहून जातो तळडामा का मग म्हणे तुला कीर्तन म्हणून ना महाराज काय करू आशीर्वाद देता ना कल्याण हो मग वैगे का मग वैगे म्हणे 12 एकर होती तू पारेपटी काय की माझं शिवराव झालं साधने तुडती बाबाची अनेक साधने लांब पल्ल्याची तिथपर्यंत मजल नाही आपली आयुष्य कमी आहे नको ते व्हायरल इन्फेक्शन आपल्याकडे येते कोरोना नावाचं आपलं काय केलं ते पुढे चालताना तुमच्या माहिती करता सांगतो एकनाथ महाराज मला घेऊन आले एकनाथ महाराजांचं नाव एकनाथ महाराज माझ्या एवढे लांब आले बाबा तुम्ही इकडे निघून आले आम्हाला माहिती नाही तिकडे गेलो बरं का काय सांगतो मी तुम्हाला एक तर गुजरातમાં पिकी जायला लागून जे पाहिजे पहिले टमाटे पहिले भाजले नको ते श्वास आपल्याला घ्यावा लागणार आहे आयुष्य कमी आहे बरोबर आहे का नाही आयुष्य कमी लांब पल्ल्याची आयुष्य कमी आहे पल्ल्या हे जे साधन आहे योग या करते बरं का करिता तपे काम क्रोध खबडते नित्य तीर्थाटने अहंकार
कार्याची हो एवढा प्राप्ती तुमच्या माहिती करता सांगतो की काय काय एक शब्द अनेक साधनं लागून बळी जाऊ शकत नाही बलकी प्रति लक्ष साध्य होणार नाही पण एकच साधन आहे त्यांच्या जवळ जा तुमचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पण त्यांच्या जवळ जाताना कसं जायचं आहे का देव प्राप्त करण्यासाठी अजून काही दारं सांगितले बरं का देव प्राप्त करण्यासाठी अजून काही दारं सांगितलेले जसं ज्ञानराजांनी आहे ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलेले आहे पाडामध्ये देवाचे ध्वनी पण अजून देव प्राप्तीसाठी ना खाल्लेले 6 दारं सांगितले 6 दरवाजा लक्षात घ्या अंडरस्टँड ऐकायचे 6 द्वार पहिला दरवाजा आहे ध्यान नावाचा बरं का देव प्राप्त करण्यासाठी ध्यान म्हणून तू काय पहिलाच अभंगलीला सुंदर ते ध्यान नावाचा दरवाजा पहिला आहे पण ध्यानाची तुम्हाला समाधी म्हणतो बाबा ध्यानाची परिपक्व अवस्था त्याला समाधी म्हणतात ध्यानाची परिपक्व अवस्था त्याला समाधी म्हणतात आणि वेदांत भाषामध्ये जीवनमुक्त अवस्था म्हणतात ध्यान साधारण समजू नका बरं का म्हणजे देवाकडे जाण्यासाठी आपल्याला 6 दरवाजे पाहिजे 6 दरवाजे लक्षात घ्या हे पहा पहिला ध्यान नावाचा दरवाजा आहे पण ध्यान केव्हा लागेल आपल्या अंतःकरणात भाव असेल तर आपल्याला ध्यान लागेल भाव भावाचा नाही कुणाचा बापाचा थोर प्रेमाचा केला हा चितुष्काळ शुद्ध जात भाव झाला शुद्धजाचा भाव झाला पहिला ध्यान नावाचा दरवाजा दुसरा भाव पाहिजे अंतःकरणातला पण भाव केव्हा जागृत होईल भाव इथे जागृत होतो आणि ते अंतःकरण आहे आणि हे तरुण आहे हृदयामध्ये अंतःकरण आणि ते अंतःकरणाची जर शुद्धी असेल तर भाव जागृत होईल मग तिसरा दरवाजा अंतःकरण शुद्धी त्याचे चटका मटका फटका उटका अंडी ब्रँडी बटक पडलेले प्रेम गेले आता साखरी तांबे दोन असं माय एक देव राहिले एक संसार आहे आणि देव बसवायचं असेल अंतःकरण शुद्धी करा विकार काढा म्हणून सावलंका काढे सर्व लाशात मारा 5 सुंदर काढे हनुमंताचं जीवन सुंदर झालं सीता भक्ती भेटली ना पल्लीत तीरावर दरावे संतांचे ते पाय विभीषणांना पाय धरले रामाची प्राप्ती झाली आणि तेव्हाच सुंदर कांड दिलं गेलं म्हणजे जीवन सुंदर होणे सुंदर काढे लंका कांड म्हणजे विकार मारणे आणि अयोध्या कांड म्हणजे उत्तरकांड म्हणजे उत्तरावस्था ज्याचं जन्म चालू त्याचं मरण चालू उत्तरावस्था म्हणजे देवाने आपल्याला कृपा करायला पाहिजे बालकांड म्हणजे दृष्टी पवित्र राम बाळाची पाळण्यात आज्ञाकांडमध्ये मन पवित्र अरण्यकांडमध्ये थोडं तप करणे म्हणजे संसाराची आशिष्टी सोडणे जसं तप केलं शबरीनं अरण्यकांडात करायचे लगेच किष्किंधामध्ये भजन वाढवलं सुग्रीवाला हनुमंताच्या सानिध्यातून धरावे संतांचे सुग्रीवाला राम भेटला हनुमंतामुळे परिणाम काय झालं वालियांकार मारला गेला आणि तारा ज्ञान सुग्रीव नम्रे त्याला जोडून सरी त्याला किष्किंधाचं राज्य दिलं सुंदर कांडमध्ये हनुमंताचे जीवन सुंदर झालं लंका कांडमध्ये राक्षस मारली गेली आपण हे विकार मारा आणि मग उत्तरकांड म्हणजे देव पितामह भीष्माला उत्तरकांड म्हणजे उत्तरावस्थेत भेटायला गेले हे 7 कांडे चला मला एक म्हणायचं आपला काय विषय चालू होता अंतःकरण शुद्धी तिसरा दरवाजा आणि अंतःकरण शुद्धी तुम्ही आपण करू शकत नाही धरावे संतांचे ते संत भेटले 4था दरवाजा आणि संतांचं भेटत नाही शैलन अनेक भूतकम नगुचे साधू नाही सर्वत्र चंदनम नवले म्हणे संत सगळ्या जागांवर संत भेटण्यासाठी 5वा दरवाजा पुण्याचा काय लागतं पुण्य पडले बहुतांश Thank you.
मनाची गण हरिमुखे म्हणा सव्वा दरवाजा नामस्मरण हालूनच सांगितलं. आता सरळ सांगतो नीट ऐका. नामस्मरण करा, पुण्य प्राप्त होईल. पुण्य प्राप्त झाले, संत भेटतील. संत भेटले, अंतकरण शुद्धी होईल. अंतकरण शुद्धी झाली, भाव जागृत होईल. आणि भाव जागृत झालं तर ध्यान लागेल. म्हणून तुकोबांनी शेवट म्हटलं अभंगात नाही हा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिजे लक्षात ठेवा. हे साबीदार तुम्हाला कळत नाही का? सोडा. एक द्वार महत्वाचा आहे. भाव के बस में हे भगवान, भाव विना सब साधन जोडो, विरता सकल विधान. भाव के बस में भाव नसेल तर काही नाही. देवले सर्व साधन खोटे. भाव विना सब साधन जोडो. भाव नसेल आका संत गावात करा, खोटे आहे. भाव नसेल कीर्तन आहे का, खोटे. भाव नसेल माझं कीर्तन करणं, खोटे. भाव नसेल लोकांना भंडारा द्या, खोटे. भाव नसेल एकादशी कोटी, चतुर्थी कोटी, तुमची ऋषीपंच सर्व खोटे. भाव विना सब साधन जोडो, विरता सकल विधान. भाव के बस में. पुढची लाईन आहे का? पावन येतो निधिवन मधुवन, लागत सब विरान. निधिवन म्हणजे वृंदावन, मधुवन, गोकुळ, वृंदावन. पावन येतो निधिवन मधुवन, लागत सब विरान. विरान म्हणजे सुरसुन. और भाव हो येतो चित दे कुंडित, दिगत सुंदर श्याम. भाव के बस में भगवान. कणकण में हे भगवान, सगळीकडे देव भेटल. भाव नसेल, अरे नंद बाबाचा राजवाडा फुटलेला दिसेल, यमुनेचं पाणी गळून दिसेल, वृंदावनाच्या झाडं सुकलेल्या पत्रांचे शुद्ध मारा, बरोबर आहे की नाही? फक्त तिथे भाव के बस में भगवान. शेवट भाव नसेल, तुम्ही पंढरची वारी कुठे कोणतं येणार सांग, वारी करून देव भेटस. दोघं महिने का टाका वारी करून देव भेटस का? माझे बाबा गुरुवारी समोर बसले, पण माझं कीर्तन ऐक, तुमचं ऐका शब्द. 100 वाऱ्या करा, देव नाही भेटणार. वाऱ्या करून देव भेटत नाही. पंढरीची वारी करून देव भेटत नाही. देव कसा भेटतो नीट ऐका. वारीच्या नियमाप्रमाणे वागल्यानंतर देव भेटल्याशिवाय राहत नाही. वारीच्या नियमाप्रमाणे तुमच्या माहिती करता सांगतो, एकच वारी करा, पैठण तुम्हाला नाही देव भेटला किंवा भेटा, आरती वारीच भेटेल. नाही तर 100 वाऱ्या करा, तो त्याला निंबू तोडा ना, अविरांडा सौभाळायला, तो त्याला वावरून उतरायला, तो त्याला घरमध्ये राहणार, अक्षा मावळा ना, हा पिना व्यवस्था नको पाहू, अवस्था पाहिजे. आपण कधी दिंडी घेऊन गेलो बाबा? अरे बाबांनी किती दिंड्या चालू केल्या. आपण दिंडी घेऊ, आपण उन्हा गयामध्ये जागा समोर आपण आता कीर्तन करावं. या वारकरी चौकीतच गावाला त्या गावाला लोक येतच ऐकायला, आणि यांच्या गावात दुसऱ्या गोष्टी घ्या नाव काय म्हणून सगळे आपण त्या यजमानाच्या घरी आलो ना म्हणावं, याकडे चहा म्हणून पोहे भरपूर ठेवत असत. एखादे डबल पोहे दिले का तो ते डबल पैसे दिले, बापीना टिबलचे दिले. यजमानना सांगा आपलं नाव नको खराब, गावना बाहेर दिले तरी सांगतो जे पण मला डबल चहा पिला त्याची बोलले राहिले बापीना. महाराज हे बाळा काय सांगतो, महाराज ती बाईकडे पांग पाळालेली त्याच नजरला माणसं जातात वा ते काय केले हे जाऊ द्या. बाया सांगले नाना महाराज 4-4, 5-5 चांगला वार करी मन बघा दिसते ना रस्ता तरी चालता जाता 5 जण नुसतो असतो, 5 चहा घेतोस आणि एवढ्याला 4 पैसा दिले. अरे पापना 1-1 रुपया 5 जण घेतले, पण महिनाभर पट्ट चालणं घे. भाव के बस में हे भगवान. शेवटची लाईन आहे का? भाव नाही तो हर मंदिर में दिगत सब पाषाण. पाषाण म्हणजे काय? दगड. या मंदिराचा तुम्ही पंढरपूरच्या मंदिराचा तुम्हाला दगड दिसतात. भाव नाही तो हर मंदिर में दिगत सब पाषाण. और भाव हो हर मंदिर में दिक्कत
प्रगट केला भक्त प्रल्हादानं. विठ्ठल भाव पाहिजे म्हणून येणे साधन ते साधने तुले ते भवाचे वंदने पतत संत चरणे ठेविता भाव देऊ भेटे आप कोण दिली सांग महाराज. अरे तुम्ही आपण काय सांगावं. जयाच्या श्वासात ज्याच्या श्वासातून वेदांचा जन्म झाला ते वेद त्याच्या अगदी जवळचे हायकोर्टाचे तुमचे आमचे जज आहेत पण त्या वेदांनी हात वर केला आणि अभंगाच्या तिसऱ्या सणामध्ये संतांनी प्रॉब्लेम आला ना लाईन त्याच्यात साऊंडचा काही दोष नाही ना तिथे साऊंड येत नाही तर साऊंड खूप चांगला बाहेर चालला तर ते या शब्द याच्यात माझं काय कार्यक्रमाला त्रास होतो. दोघं प्रमाणाला फक्त वेद घालून द्या. संता विना नातीने ऐसे वेद देते काही आणि वेदच सांगतात की एखाद्या नात्याने संत पूर्ण करते म्हणून त्या नाथांच्या संतांच्या उक्तीप्रमाणे दोघं चरण समर्थ याच्यात सिद्धांत एकच सांगतो सिद्धांत महाराज. वेद जवळच आहे पण त्यांना सांगता नाही. वेद केव्हाचा जेव्हा देवाचं देव जेव्हापासून अनादी वेद अनादी. माणूस जन्माला आला श्वास नंतर आले का सोबतच आले ना तसं देव ज्या वेळेस तेवढं श्वास त्याच्या घोरणातून वेदांचा जन्म झाला आणि ते वेद त्याच्या जवळचे ते शाने त्यांनी जेवढा देव जाणला तेवढा कोणालाच जाणता आला नाही. नीट ऐका हो. काही तर हुशार असतात खूप बोलता येतात तुम्ही ते मांडता येत नाही. वेद हुशार पण मांडता नाही आलं आणि संत सांगून गेले दाखवून गेले देव. वेदांना 1000 वेळेस बोला देव कसा आहे विचारा. माहिती आहे का नाही. गाय का नाही बैल आहे का नाही डुक्कर आहे का नाही कुत्रे आहे का नाही पाणी आहे का नाही जमीन आहे का नाही दिवस आहे का नाही रात्र आहे का नाही स्त्री आहे का पुरुष आहे का नपुंसक आहे का नाही नाही नेते 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 काय आहे देव असा पण कसं आहे असा नाही असा नाही असा. आयुष्य गेलं त्यांचं वेदांचं आयुष्य गेलं मग तिथे वेदा नाही कळला अंत पाहयाचा Stop!
अंत पर्याचा नाही करता आला. समजलं त्याला पण सांगता नाही आला. मग कोणी सांगितलं? धरावे संतांचे ते पाय. काय सांगितलं? सांगा तुकोबराय सांगा सुंदर ते उभे बिडे सांगा माऊली देव रूप पाहता सुख झाले हो तो हा विकल बरबाद तो हा सांगा मीराबाई तुमचा देव मोर मुकुट पितांबर कुंडली छबी न्यारी संतांना सांगता आला. म्हणून धरावे संतांचे ते पाय. दुसरं स्पष्टीकरण नाथाचाच पुरावा शेवा समाप्त. नीट ऐका. नाथ महाराजांच्या हरिपाठातला 21वा अभंग घ्या तुम्ही. 12-16 जणी भेट हरिश्री निरती म्हणून कीर्ती रात्र दिवस. पण पुढे काय म्हटलेलं बाबा त्यांनी सुंदर वाचन म्हटलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात वेद जाणो गेला पुढे मौना झाला आणि ते मुहे तुझला प्राप्त कैसे. अरे ते वेद मुखे झाले ते गुहे तुला कसं काय भेटलं वेळा लगेच. मग कीर्तन बंद करायचं का आता? लोक म्हणतील मग कळणारच नाही का? मग नाथ महाराज सांगताना कळेल ना. पण कोणाला? पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा गोष्टीलाने आणि त्याचे संत संत ते हरी ऐसी वेद चाली कोणाला ती ऐका. देव कोणाला भेटतो? पूर्ण सुकृताचा. पूर्ण सुकृत म्हणजे बौद्ध सुकृताची जोडी म्हणून याला म्हणतात पूर्ण सुकृताचा. आणि पूर्ण अभ्यासाचा. अभ्यास पूर्ण पाहिजे तो आधी डब करायला घे ना. डब करू नको. पूर्ण अभ्यासाचा. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवा दास सद्गुरूचा घोषित आहे. जोपर्यंत सद्गुरूचा दास बनत नाही संतांचे पाय धरत नाही तोपर्यंत तुझं बर पूर्ण होणार नाही असं नाथ महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर जीवनामध्ये 100% अज्ञान आहे. त्याच्यापैकी 25% स्वप्रज्ञान 25% संहिता घेतल्यानंतर संतन 25% गुरुज्ञान देतात. आणि गुरुचं ज्ञान संत केव्हा करतात? त्यांची कृपा झाल्यावर 75% अज्ञान संत घालवतात. ते 25% स्वप्रज्ञान जावं लागतं. बरोबर आहे की नाही? एवढंच आहे. दुसरं काहीच नाही. माणसानं एकच प्रत्येकाच्या जीवनात एक संत एक ग्रंथ एक मंत्र एक भगवंत असायला पाहिजे. एवढंच म्हणायचं. त्यांच्याशिवाय म्हणून तुम्ही शंकराच्या दरबारात जात नाही. याच्या पुढे बोलायचं नाही मला. शेवटचा एकच शब्द आहे. शंकराच्या दरबारात जरी गेला शंकराला डायरेक्ट तुम्ही काही सांगू शकतच नाही. महिला म्हणतात शंकराला जाण्याच्या अगोदर पुढे काय म्हणतो दादा आपल्याला बोला. बापरे नंदी राज शंकराच्या अगोदर काय भेटतो? नंदी. नंदी कोण आहे? संत आहे. नंदी कोण आहे? विष्णू आहे. विष्णू कोण आहे? भगवान मैं आपसे मिलना चाहता हूँ पर मिल नहीं पाता हूँ. शंकर भगवंत म्हणतात हे विष्णू भगवान मैं भी आपसे मिलना चाहता हूँ आओ ना. कारण की शंकर भगवंत मृत्यू लोकांना देवता आहेत. बाकी सगळे वैकुंठाचे देव. या ना. मग आता काय करायचं? नहीं भगवान मैं जहाँ भी पैर रखता हूँ ना हर कंकर कंकर शंकर होता है. ते नर्मदा परिक्रमाचं हर कंकर कंकर शंकर आहे. आणि मी जर तुम्हाला भेटायला पाय ठेवला तर तुमचा अपमान होईल. मग मी कसा भेटू? मग शंकर भगवंत म्हणतात हे विष्णुदेवा असा अवतार घ्या तुम्ही. असा अवतार घ्या की त्याला पायाची गरजच नाही. म्हणून तोच विष्णू भगवंत त्याला सापाचा अवताराला आला. कुठे फिरतो तो आहेत का पाय? पण एक वेळेस त्यांना इतकं मोठं पुण्य केलं शंकर भगवंत आता त्यांनी म्हणून सांगत नाही. पुन्हा विष्णू धर्माच्या रूपाने आले. म्हणजे नंदी म्हणजे ऋषभ म्हणजे बैल म्हणजे धर्मावर पडतो कोण? शंकर भगवंत. धर्माच्या रूपाने म्हणजे विष्णू भगवंत त्यांचे वाहन झाले. बरं का? वाहन झाले कारण की हे त्यांच्यासाठी हनुमंत शंकर भगवंत हनुमंत रूपाने रामासाठी गेले. म्हणून त्या रामानं बरं का आता विचार केला की माझ्यासाठी तुम्ही वाहन करू शकता मी तुमच्यासाठी नंदी बनतो आणि बाहेर नंदी. ऐका एकच शेवटचा शब्द आहे. केव्हा बी जा तुम्ही कुठे मंदिरात पहिल्यांदा नंदीच्या कानात काय सांगतो आपण? गोष्ट सांगतो. म्हणजे एक राजा एक राणी अशी का नाही आपला अंत करणार जे त्याला सांगा. का? तुम्ही डायरेक्ट शंकर भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही ना. कारण शंकर भगवंत समाधीस्थ असतात. काय नाही का? काय समाधीस्थ असतात? असं 300 वर्ष समाधी लागली महाराज. आणि समाधीमध्ये ते विजयी असतात. तुम्ही काय सांगितलं त्यांना काय कळेल? तुमच्या माहिती करता सांगतो. ज्यावेळेस तुम्ही नंदीला सांगा हे नंदी देवता तू पिये प्रायव्हेट सेक्रेटरी गोष्ट म्हणे आमचा निरोप तुमच्या मालकाला द्या. आमचं असं करा नाही आमचं असं दुःख आहे. समाधीतून ज्यावेळेस शंकर भगवंत उठतात ना त्यावेळेस नंदी जातो देवा आमका भक्त मंदिरात आला होता तुला एवढं सांगून गेला. डायरेक्ट शंकर भगवंताला काहीच सांगू शकत नाही तुम्ही.
तुम्ही म्हणजे आई कसं कशा मोबाईल बरे ना अहो मोबाईल शे अहो मोबाईल मध्ये मी नेट बंद करून ठेवलंय नाना महाराजांनी मला तिकडनं व्हॉट्सअप म्हणजे मेसेज पाठवले येईल का माझं नेट बंद आहे आणि सकाळी झोप म्हणून नेट चालू कर नाना महाराज आकाश फटाफट फटाफट हे शेती हे कोणी केलंय आपण हे नंदीच्या द्वारे सर्व ते एसएमएस आहेत ना तुमचे तिथे जातात म्हणून धरावे संतांचे ते पाय झालेले शिवाला पूर्ण काम जे मी काही चालू बोलू माझा बाबाचा प्रसाद आहे हा जेवायचा शर्माचा जिबीचा दोष आहे उद्याची सूचना या